पण आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। बेस्टची डबल डेकर बस आता स्मारक स्वरूपात पाहता येणार आणि आग्रामधील संग्रहालयामध्ये 7 ऑगस्ट पासून पाहता येणार। बिगर वातानुकूलित डबल डेकर बस सप्टेंबर 2023 मध्ये ताफ्यातून निवृत्त। मुंबईच्या कोस्टल मार्गावर वाहन चालकांकडून वेगमर्यादेचं सर्रास उल्लंघन, वाहतूक विभागाकडून 8 दिवसात 120 पेक्षा अधिक चालकांना दंड। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे महापालिकेच्या रडारवर, कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस बजावणार। मुंबई विद्यापीठाच्या संकुलामध्ये अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाणार। रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टिकर लावलेल्या वाहनांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार। सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठाचा निर्णय। अखेर कित्येक वर्ष रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं काम वेगात सुरू। प्रकल्पांतर्गत बोगदा खणण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव मुलुंड दरम्यानचा तासाभराचा प्रवास 20 मिनिटात होणार। गणेशोत्सवामध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी 46 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार। मध्य आणि कोकण रेल्वेकडून घोषणा। पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचाची महापालिकेमध्ये समावेश न करण्याची मागणी। पालिकेमध्ये जाऊन उपयोग नाही, आम्ही सक्षम आहोत, सरपंच गणेश जांभूळकर यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयामधील हरणांच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणं दाखवा नोटीस। हरणांना देण्यात आलेल्या खाद्यावर प्रश्न उपस्थित। अर्थसंकल्पासाठी आपल्या प्रभागातील कामं सुचवण्याचं पुणे महापालिकेचं आवाहन। महापालिकेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर पोर्टल तयार। 3 सदस्याच्या प्रभागासाठी 75 लाख तर 2 सदस्याच्या प्रभागासाठी 50 लाखापर्यंतचं काम सुचवता येणार।